शिवाई मराठी पाठ्यपुस्तक प्रश्न उत्तरे खरा मित्र स्वाध्याय प्रश्न 1 खालील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. प्रश्न 1 दोघेही मित्र होते. उत्तर खरे. 2 हा राजकुमाराचा अंगरक्षक होता. उत्तर सुमंत. 3 अनेक सैनिक राजाच्या शोधासाठी गेले जंगलात. वीरेंद्र राजाने धीरच्या मैत्रीचे खूप केले. कौतुक. प्रश्न 2 खालील वाक्य चूक की बरोबर ते लिहा. प्रश्न 1 धीर व त्याचे पिता कैलास दर्शन यात्रेला गेले. उत्तर चूक. 2 राजा वाघाचा पाठलाग करत होता. उत्तर चूक. 3 सुमंत स्वतः राजा बनला. उत्तर बरोबर. 4 वीर सुमंतवर नजर ठेवून होता. उत्तर चूक. प्रश्न 3 योग्य जोड्या जुळवा. गट 1 अंगरक्षक. उत्तर सुमंत. 2 जगन्नाथपुरी. उत्तर यात्रा. 3 नगरी. उत्तर विदुला. 4 प्रधानाचा मुलगा धीर. 5 हरणाची. उत्तर शिकार. अंगरक्षक सुमंत, जगन्नाथपुरी यात्रा, नगरी विदुला, प्रधानाचा मुलगा धीर, हरणाची शिकार. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1 कथेत कोणत्या 2 मित्रांच्या जोड्या आल्या आहेत? उत्तर राजा वीरेंद्र व धवल प्रधान. राजकुमार वीर व प्रधानपुत्र धीर या 2 मित्रांच्या जोड्या आल्या आहेत. प्रश्न 2 सुमंत आपले काम कसे करायचा? उत्तर सुमंत आपले काम चोख करायचा. प्रश्न 3 धीर व त्याचे पिता यात्रेला कोठे गेले? उत्तर धीर व त्याचे पिता यात्रेला जगन्नाथच्या यात्रेला गेले. धीर व त्याचे पिता जगन्नाथपुरीच्या यात्रेला गेले. 4 धीरने कोणत्या राजाशी मैत्री करून सुमंतला कैद केले? उत्तर मल्हार राजाशी मैत्री करून धीरने
सुमंतला कैद केले. प्रश्न 4. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1. कथेत कोणत्या 2 मित्रांच्या जोड्या आल्या आहेत? उत्तर: राजा वीरेंद्र व धवल प्रधान. 2. राजकुमार वीर व प्रधानपुत्र धीर या 2 जोड्या आल्या आहेत. प्रश्न 2. सुमंत आपले काम कसे करायचा? उत्तर: सुमंत आपले काम चोख करीत होता. प्रश्न 3. धीर व त्याचे पिता यात्रेला कोठे गेले? उत्तर: धीर व त्याचे पिता जगन्नाथपुरीच्या यात्रेला गेले. प्रश्न 4. धीरने कोणत्या राजाशी मैत्री करून सुमंतला कैद केले? उत्तर: मल्हार राजाशी मैत्री करून धीरने सुमंतला कैद केले. प्रश्न 5. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1. राजकुमार वीर एकटा का पडला? उत्तर: राजा वीरेंद्र जंगलात नाहीसे झाले होते व प्रधानपुत्र धीरही परत आला नसल्याने राजकुमार वीर एकटा पडला. राजा वीरेंद्र जंगलात नाहीसे झाले होते व प्रधानपुत्र धीरही परत आला नसल्याने राजकुमार वीर एकटा पडला. प्रश्न 2. धीरने राजाचे प्राण कसे वाचवले? उत्तर: सुमंतने राजा वीरेंद्र यांना शिकारीला नेऊन वाघाच्या गुहेत टाकून शिळेने गुहा बंद केली होती. पण धीर सुमंतवर नजर ठेवून असल्याने त्याने राजाला शिताफीने सोडवले व राजाचे प्राण वाचवले. उत्तर: सुमंतने राजा वीरेंद्र यांना शिकारीला नेऊन वाघाच्या गुहेत टाकून शिळेने गुहा बंद केली होती. पण धीर सुमंतवर नजर ठेवून असल्याने त्याने राजाला शिताफीने सोडवले व राजाचे प्राण वाचविले. धीर हा वीरचा खरा मित्र होता, हे कशावरून लक्षात येते? उत्तर: मल्हार राजाच्या मदतीने धीरने राजकुमाराला कैदेतून बाहेर काढले व पिता-पुत्राची भेट घडवून आणली. राजा वीरेंद्र व राजकुमार वीरचे प्राण वाचवले. यावरून धीर हा वीरचा खरा मित्र होता, हे लक्षात येते.
खालील वाक्यांचा योग्य क्रम लिहा. प्रथम क्रमांकावर 5वं वाक्य, राजा वीरेंद्र व प्रधान धवल मित्र होते. दुसऱ्या क्रमांकावर पहिला वाक्य, धीर व वीर सच्चे मित्र होते. तिसऱ्या क्रमांकावर 6वं वाक्य, सुमंत अंगरक्षक बनला. चौथ्या क्रमांकावर 4थं वाक्य, धीर व त्याचे पिता यात्रेस गेले. 5व्या क्रमांकावर 3रं वाक्य, राजा शिकारीला गेला. 6व्या क्रमांकावर 7वं वाक्य, वीरला कैद करण्यात आले. 7व्या क्रमांकावर 2रं वाक्य, धीरने आपल्या मित्रास सोडविले. खालील वाक्यांचा पाठातील कथेप्रमाणे योग्य क्रम लावलेला आहे. वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1. एकटा पडणे, एकाकी पडणे. अबोल असल्यामुळे राघव वर्गात एकटा पडतो. 2. कौतुक करणे, प्रशंसा करणे. राधाने लिहिलेल्या निबंधाचे सर्वांनी कौतुक केले.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. मित्र शत्रू. 2. दुःख सुख. 3. तरुण वृद्ध. 4. खरे खोटे. 5. दिवस रात्र. पाठ 3. सायफोन. स्वाध्याय प्रश्न 1. खालील वाक्ये चूक की बरोबर ते लिहा. 1. आईने राजूला कूलरमध्ये पाणी भरायला सांगितले. उत्तर चूक. 2. दादाने सायफोन पद्धत वापरली. उत्तर बरोबर. 3. आईने गरम भाजी केली होती. उत्तर चूक. प्रश्न 2. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. आईने राजूला कोणते काम दिले? उत्तर आईने राजूला कूलरच्या टाकीतील पाणी काढण्याचे काम सांगितले. आईने राजूला कूलरच्या टाकीतील पाणी काढण्याचे काम सांगितले. प्रश्न 2. राजूला कोणता प्रश्न पडला? उत्तर राजूला कूलर उचलता येत नसल्याने पाणी कसे काढायचे हा प्रश्न पडला. राजूला कूलर उचलता येत नसल्याने पाणी कसे काढायचे हा प्रश्न पडला. 3. दादाने कूलरचे पाणी कसे काढले? उत्तर दादाने सायफोन पद्धतीने कूलरचे पाणी काढले. दादाने सायफोन पद्धतीने कूलरचे पाणी काढले. सायफोन ही पद्धत कोणी व केव्हा शोधली? उत्तर सायफोन पद्धत सन 1948 साली माल्कम नोक्स यांनी शोधली. प्रश्न 5.
सायफोन पद्धत केव्हा उपयोगात येते? उत्तर: टाकीतील पाण्याच्या वरच्या पातळीवरून पाणी खालच्या पातळीवर आणायचे असेल तर सायफोन पद्धत उपयोगात येते. टाकीतील पाण्याच्या वरच्या पातळीवरून पाणी खालच्या पातळीवर आणायचे असेल तेव्हा सायफोन पद्धत वापरण्यात येते. टाकीतील पाण्याच्या वरच्या पातळीवरून पाणी खालच्या पातळीवर आणायचे असेल तेव्हा सायफोन पद्धत उपयोगात येते. कोणी कोणास म्हणाले? 1. ही सायफोन पद्धत आहे. उत्तर: दादा राजूला म्हणाला. 2. मला मदत कर ना रे. उत्तर: राजू दादास म्हणाला. 3. तू पाणी काढण्याऐवजी आणखीन भरतो आहे. उत्तर: राजू दादास म्हणाला. 4. अरे या रे, दोघेही थकले असाल. छान गरम गरम पोहे केले आहेत, खाऊन घ्या. उत्तर: आई दोन्ही मुलांना म्हणाली.
प्रश्न 4. खालील वाक्यांचा वाक्यात उपयोग करा. 1. अभिमान वाटणे. आम्हाला देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांचा अभिमान वाटतो. 2. धावत सुटणे. शाळा सुटताच मुले घराकडे धावत सुटतात. शाळा सुटताच मुले घराकडे धावत सुटतात. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. गरम, गार किंवा थंड. खाली, वर. 3. बंद, उघडा. हसला, रडला. खालील शब्दांचे वचन बदला. नळी, नळ्या. खिडकी, खिडक्या. टाकी, टाक्या. पाठ 4. कलेतील परमेश्वर. स्वाध्याय. प्रश्न 1. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. हा 5-7 वर्षांचा होता. बिस्मिल्ला. 2. बिस्मिल्लासाठी मामांचा शब्द शब्दासारखा होता. गुरूंच्या. बेटा, आज देवला वादन कर. उत्तर, सनई. बिस्मिल्लाहला आपल्या डोळ्यांवर बसत नव्हता. विश्वास. प्रश्न 2. योग्य जोड्या जुळवा. 1. 5-7 वर्षांचा बिस्मिल्ला. शरद. 2. शंकर पार्वतीची मूर्ती. 3. फाजिल, गर्व. 4. सनईचे स्वर. 5-7 वर्षांचा बिस्मिल्ला.
शंकर पार्वतीची मूर्ती, फाजील गर्व, सनईचे स्वर. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 1. बिस्मिल्लाह कोणाकडे राहायचा? उत्तर: बिस्मिल्लाह मामाकडे राहायचा. 2. मामा बिस्मिल्लाहला केव्हा उठवायचे? उत्तर: मामा बिस्मिल्लाहला पहाटेच उठवायचे. 3. बिस्मिल्लाहने देवळात कोणता राग आळवत? उत्तर: बिस्मिल्लाहने देवळात भूपाली राग आळवला. बिस्मिल्लाहने सर्व हकीकत कोणाला सांगितली? उत्तर: बिस्मिल्लाहने सर्व हकीकत मामाला सांगितली.
खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. हकीकत. रामने आईला शाळेत घडलेली सर्व हकीकत सांगितली. 2. गर्व बाळगणे. आपल्या हुशारीचा गर्व न बाळगता राघव सर्वांना अभ्यासात मदत करतो. हकीकत सांगणे. रामने आईला शाळेत घडलेली सर्व हकीकत सांगितली. गर्व बाळगणे. आपल्या हुशारीचा गर्व न बाळगता राघव सर्वांना अभ्यासात मदत करतो. प्रश्न 5. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1. नदी, सरिता. छंद, आवड. सजीव, जिवंत. पहाट, प्रभात. खालील शब्दांचे वचन बदला. मूर्त, मूर्त्या. नदी, नद्या. डोळा, डोळे. गोष्ट, गोष्टी.